नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 28 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूजेची तयारी होते। गुरुजी येतात आणि लगेच रुंदाही केदारला विचारत असते की अरे तो फोटो तिला मिळाला का। तर लगेच शलाका म्हणते की कसला फोटो। तर लगेच केदार म्हणतो की शलाका तू यामध्ये पडू नको, काही मोठे मिशन असतात ते अनुभवाने मोठे असणाऱ्या माणसांनी पार पाडायचे असतात। तर लगेच शलाका म्हणते की माहिती आहे मला केदार तुझे अनुभव। केदार म्हणतो की तू सुद्धा तुझ्या आईसारखे मला टोमणे देऊ नको। शलाका म्हणते की फोटोची जी काही जबाबदारी घेतली ना तू अंगावर ती अगोदर पूर्ण कर, मग मी तुला टोमणे नाही मारणार। केदार म्हणतो की सासूबाई आपले काम हे फत्ते होणार, गुरुजांनी ती गोंडेवाली सांगितली का आपली गोंडेवाली ही सार्थक समोर हजर होणार। तेवढ्यात गुरुजी विचारतात की सार्थक आणि सुधावहिनी नाही आले का। तेवढ्यात सार्थक आणि सुधा बाहेर येतात। तर लगेच सार्थक हा पूजेसाठी बसतो आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात। तेवढ्यात आनंदी आणि तिचे बाबा येतात। तर लगेच सुधा त्यांना बघून खूप खुश होते आणि आनंदीच्या हाताला देऊन तिला सार्थक शेजारी पूजेला बसवते। तर लगेच आनंदी खुश होऊन देवाला नमस्कार करत असते आणि सार्थकचे डोळे झाकलेले असतात आणि त्याची पूजा चालू असते। मात्र डोळे उघडल्यानंतर त्याला आनंदी ही आपल्या शेजारी दिसते। तर आनंदीला बघून सार्थकला खूपच आनंद होतो आणि तुम्ही कधी आलात असे तो विचारायला लागतो। तर गुरुजी म्हणतात की आओ पूजेमध्ये लक्ष द्या। आणि आनंदीला बघून केदार, रुंदा आणि शलाका यांचा तर मात्र खूप असा जळफळाट होत असतो आणि आनंदी खूप खुश होऊन हे सर्व बघत असते। सुधा मात्र आनंदी आणि सार्थकला एकत्र बघून आणखीनच खुश होत असते। त्यानंतर इकडे अंशुमन हा मालतीला जोरात बाजूला लुटून देतो आणि आनंदीला आवाज देऊ लागतो। मालती म्हणत असते की तुमच्या इथे येण्याचा संबंध काय, आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर व्हा। तर लगेच अंशुमन म्हणतो की आनंदी कुठे आहे, तिला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा। मालती म्हणत असते की तुम्ही जर गेले नाही तर मी पोलिसांना येथे बोलावेल। अंशुमन चिडतो आणि मालतीला म्हणत असते की बोलवा पोलिसांना, मी नाही घाबरत, तुमच्या त्या आनंदीमुळे मी रस्त्यावर आलो आणि माझ्यावर वाटेल ते आरोप करण्यात आले, लोकांनी शन घातले माझ्या तोंडामध्ये। तर लगेच लीना म्हणते की मग तुमचा सत्कार करायला हवा का, तुम्ही जे काही वागलात ना त्याचे फळ तुम्हाला हे भेटले। अंशुमन म्हणतो की हे फळ मी एकटा नाही चाखणार, तुमच्या मुलीला सुद्धा ते खायला लावणार आणि तिला एकदा बाहेर बोलवा असे तो पुन्हा आनंदीला आवाज देऊ लागतो। मालती म्हणते की लीना आता पोलिसांना तू फोन लाव। अंशुमन म्हणतो की त्याची काही गरज नाही, कारण पोलीस स्वतः तुमच्या घरी येतील जेव्हा पोलिसांना माझे खरं प्रेम पटेल तेव्हा, आणि मी एकटा 12च्या भावात जाणार नाही, तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन जाणार। मालती विचारतात की म्हणजे काय। तर अंशुमन म्हणतो की मी आता सुसाईड करणार आणि तुमच्या मुलीचे नावाने मी एक चिठ्ठी लिहून ठेवणार आणि जेव्हा पोलीस तुमच्या मुलीच्या हातामध्ये हतकडी घालतील ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील। असे बोलून अंशुमन तेथे मालतीला घाबरून निघून जातो। तर लगेच मालती म्हणते की अंशुमन थांबा। लीना म्हणते की आई तुम्ही अशा पोकळ धमक्यांना घाबरू नका आणि जीव देणारे लोक असे धमक्या देत नसतात, नुसत्या धमक्या आहे त्यांच्या, म्हणून लीना ही मालतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते। तर मालती ही आनंदीच्या त्या काळजीने खूपच घाबरते आणि अंशुमनच्या धमकीने आणि चक्कर येऊन खाली पडते। लीना खूपच घाबरते आणि मालतीला सावरण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर इकडे पूजा ही पूर्ण होते आणि सार्थक सर्वांना प्रसाद देत असतो। तर लगेच सार्थक हा आनंदी आणि आनंदीच्या बाबांना प्रसाद देतो। तर लगेच आनंदी म्हणते की सर आता मी लगेच आपल्या ऑफिसला निघून जाते। तर लगेच सार्थक म्हणतो की काही गरज नाही, तुम्ही आता उद्या या ऑफिसमध्ये। तर लगेच रुंदा मात्र हे सर्व बघून ही जळफळाट करत असते। आनंदी म्हणते की असं कसे सर। तर लगेच सार्थक म्हणतो की तुम्ही आज पूजेसाठी आलात ना, मग सुट्टी घ्या। तर आनंदी आणि अण्णांना खूपच आनंद होतो, मात्र केदार आणि रुंदा हे जळण्यासारखे दिसतात। तेवढ्यात सार्थकच्या बाबांना जाग येते आणि त्यांना पाणी हवे असते, म्हणून ते पाणी करत बाहेर येत असतात आणि त्याचवेळी आनंदीच्या मोबाईलवर लीनाचा कॉल येतो आणि आईंना चक्कर आली, तुम्ही लवकरात लवकर घरी या असे ती सांगते। आनंदी खूपच घाबरते आणि आईला काय झाले असे विचारते। लीना म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी आल्यावर सर्व काही व्यवस्थित सांगते। तेव्हा आनंदी आणि तिचे बाबा लगेच जायला निघतात। तर सार्थक म्हणतो की मी तुमच्यासाठी गाडी पाठवतो, गाडीने तुम्ही लवकर घरी जातान। तर लगेच आनंदी आणि अण्णा काही ऐकत नाही आणि तेथून ते निघून जातात आणि त्याच वेळी सार्थकचे बाबा तेथे बाहेर आलेले असतात, मात्र त्यांचे लक्ष आनंदीकडे जात नाही।
तर आकांक्षा ही बाबांसाठी पाणी देते. तर लगेच सार्थक आकांक्षाला बाबांना आतमध्ये घेऊन जायला लावतो आणि गुरुजी विचारतात की यांची तब्येत अजून बरी झाली नाही का. सुधा म्हणते की गुरुजी आम्हाला खरंच खूप काळजी वाटते आणि हे केव्हा बरे होतील. गुरुजी म्हणतात की काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल, पूजा तर आत्ताच संपन्न झाली. तर सुधा विचारते सार्थक आणि आकांक्षेचं लग्न केव्हा होणार. तर गुरुजी सांगतात की अहो ते तर होणारच ह्याच वर्षी धूमधडाक्यात. तर सुधा आणि सार्थक खुश होतात. तर लगेच सुधा गुरुजींना विचारते की अहो ती गोंडेवाली मुलगी कधी दिसणार आणि केव्हापासून आम्ही त्या मुलीला शोधतोय पण ती आमच्या समोर येतच नाही. लगेच वामन शास्त्री म्हणतात की पुढच्या 24 तासाच्या आत तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेतात ती तुमच्या समोर येईल. असे बोलून ते तिथून निघून जातात. तर सुधा आणि सार्थक यांना आनंद होतो, मात्र वृंदा आणि केदार यांना खूपच असा जळफळाट आणि आपल्या प्लॅनची सुरुवात ते करत असतात. त्यानंतर इकडे मालतीला शुद्ध येते आणि आनंदी तिला पाणी देत असते. तर लगेच मालती म्हणते की अगं त्या अंशुमनराव हे जीव देणार अशी त्यांनी धमकी दिली. अण्णा म्हणतात की मालती अशा लोकांवर का विश्वास ठेवत असते तू. मनोज म्हणतो की आई असे भुरटे लोक असेच असतात, पोकळ धमक्या देत असतात, तू कशाला टेन्शन घेते. आनंदी म्हणते की आई तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना, आणि दादा जे काही बोलतो ते अगदी बरोबर. ह्या अशा लोकात काहीच दम नसतो. जो माणूस कायम दुसऱ्याच्या जीवावर जगण्याचा प्रयत्न करत असतो तो स्वतःच्या जीवाला काही मात्र होऊन देत नसतो आणि ते मुद्दाम घाबरण्यासाठी असे करत असतात. तू नको टेन्शन घेऊ. मालती म्हणते की खरंच मला आनंदी तुझी खूप काळजी वाटते आणि तसे झाले तर लगेच अण्णा म्हणतात मी लगेच गायत्रीला फोन केला. तर गायत्रीचे पहिले वाक्य काय होते की गरजणारे कधी बरसत नसतात आणि काय करायचे ते त्यांना करून दे. तर आनंदी म्हणते की आई आत्या काय म्हटली बघितलेस ना, त्यामुळे तू काळजी करू नको. मालती म्हणते की आनंदी मला तुझी कायम काळजी वाटते, तू एकटीच ऑफिसला जात असते आणि त्याने जर तुला असे धमकावले तर काय करायचे. अण्णा म्हणतात की मालती अगं मग ती काय घरात बसणार आहे का, तू उगाच कशाला टेन्शन घेते, कधी भीतीचा सुद्धा सामना करावा लागतो. आनंदी म्हणते की अण्णा एकदम बरोबर बोलतात आणि लीना सुद्धा म्हणते की अण्णा मला तुमचे म्हणणे पटते. लगेच मालती ही सृप्तसुंगी मातेला नमस्कार करते आणि सर्व काही व्यवस्थित कर. तेवढ्यात आनंदीच्या मोबाईलवर सुधाचा फोन येतो आणि आनंदी कसं आहे, तुझ्या आईची तब्येत आता बरी आहे ना. तर आनंदी बाजूला बोलण्यासाठी जाते आणि आई तुम्हाला कसे समजले की आईंची तब्येत बिघडली ते. तर लगेच सुधा म्हणते की अगं तू पूजेतून अचानक निघून गेली, मग मला सार्थकने सर्व काही सांगितले आणि तू गेल्यानंतर येथे सार्थकच्या सुद्धा बाबांना खूप ताप आला होता. तर आनंदी विचारते की कशी आहे आता त्यांची तब्येत. तर सुधा म्हणते की आता व्यवस्थित आहे आणि सुधा म्हणते की पुढच्या वेळेस नक्की जेवण करून जायचे. तेवढ्यात सुधा फोन ठेवते. तर सार्थक येतो आणि कुणाचा फोन आहे असं विचारतो. तर लगेच सुधा म्हणते की अरे आनंदीच्या आईची तब्येत कशी आहे ना, त्यासाठी मी फोन केला होता आणि मी सुद्धा करणारच होतो फोन, पण कशी आहे त्यांची तब्येत आता आणि बाबांची सुद्धा. तर लगेच सुद्धा म्हणते की सर्व काही व्यवस्थित आहे आणि वामन शास्त्रींनी सांगितले ना सर्व काही व्यवस्थित होणार, मग सर्व काही व्यवस्थित होणारच, कारण त्यांचा शब्द कोणताही हा निष्फळ ठरत नाही. आणि यावर्षी तुझ्या डोक्यावर अक्षता सुद्धा पडणार आहे. तर सार्थक लाजतो आणि झोपण्यासाठी निघून जातो. तर सुद्धा खूप खुश होते. त्यानंतर इकडे वृंदा ही रेश्माला फोन करते आणि तुला गोंडा मिळाला का असे विचारते. तर लगेच रेश्मा म्हणत असते की हो मिळाला आणि माझ्या ओढणीला सुद्धा तो परफेक्ट लागला आणि सर्व काही प्लॅन रेडी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर लगेच वृंदा खुश होते आणि त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी आनंदी ही खूप छान तयार होऊन देवाला नमस्कार करून ऑफिसला जायला निघलेली असते. तर मनोज म्हणतो की आनंदी ताई मी तुला ड्रॉप करतो, काल त्या अंशुमनने जरा धमकवलं, मग तो तुला तर धमकवले तर काय करणार. तर लगेच अण्णा त्यांचे दोघांचे प्रेम बघून मनोजला म्हणतात की खरंच मला खूप बरं वाटले. तर अण्णांना मनोज आणि आनंदीच्या लहानपणचा एक क्षण आठवतो. तर त्या दोघांचे प्रेम पाहून मालती आणि अण्णा खुश होतात. तर लगेच मालती म्हणते की आओ मनोजचे आनंदीवर खूप प्रेम आहे पण तो दाखवत नाही. तर आनंदी मनोज आणि सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. तर मनोज हा उशीर होतो म्हणून आनंदीला आपल्याबरोबर हा कामावर घेऊन जातो. तर आनंदीसुद्धा खूप खुश होऊन ही मनोजबरोबर जाते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जी काही गोंडेवाली ओढणी
बहिणीची गोंडेवली असते ती सार्थक समोर आलेली असते आणि सार्थक ती वाटच बघत असतो। तेव्हातही गोंडेवली नेमकं कोण असणार, आनंदी की रेश्मा, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।